भूमिका असेल? काय तुला वाटतंय की कुठलं इक्वेशन हे जास्त शक्य आहे, त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे? सोमेश. निश्चितच जर विजयने अण्णा द्रमुक आणि भाजपची साथ निवडली तर द्रमुककडून आणि काँग्रेसकडून पहिला आरोप केला जाईल की विजय ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे आणि विजयला केवळ आम्हाला सत्तेतून बाजूला हाकलण्यासाठी म्हणून भाजपने इथे आणलं होतं, अशा स्वरूपाचा प्रचार हा विजयच्या विरोधामध्ये होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विजय हा जर द्रमुकसोबत जाणं शक्य नाही, कारण विजयने खूप मोठ्या प्रमाणावर तमिळनाडूतील विकासाचा मुद्दा असेल, तमिळनाडूतील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, हा मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला होता आणि याच मुद्द्यावर त्यांनी निवडणुका लढल्या होत्या. तरुणांचं राजकारण, डेव्हलपमेंटचं पॉलिटिक्स अशा स्वरूपाचे मुद्दे विजयने मांडले होते. त्यामुळे विजयला द्रमुकसोबतही जाता येणार नाही. विजयला एकतर एका हाती बहुमत स्वतःचं मिळवावं लागेल किंवा विजयच्या सत्तेसाठी, विजयच्या मुख्यमंत्री पदासाठी म्हणून अण्णा द्रमुक आणि भाजपला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. मग ते बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका असेल किंवा प्रत्येक प्रसंगी विधानसभेबाहेर राहून विजयचं बहुमत चाचणी यशस्वी करून देण्याची भूमिका असेल. असं अल्पमतातील सरकारही टीव्हीकेकडून विजय चालवू शकतात. किंवा जर भाजप आणि अण्णा द्रमुकने ठरवलं की विजयसोबत सत्तेत जायचं तर कदाचित, परंतु याचे परिणाम पुन्हा अण्णा द्रमुक आणि भाजपची सुद्धा जी मैत्री आहे, त्यांचा एनडीएचा घटक पक्ष आहे, त्यांना देखील त्यांना कायम सोबत ठेवायचं आहे. त्यामुळे अण्णा द्रमुक आणि विजयच्या रूपाने एनडीएमध्ये एक अतिरिक्त नवा पार्टनर भाजपला मिळतोय का हे पाहावं लागेल. आणि भाजप स्वतः सत्ताधारी होणार का, भाजपचे लोक तमिळनाडूमध्ये मंत्री होणार का, अण्णा द्रमुक सुद्धा सत्ताधारी होणार का? तर असं झालं तर जसं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे रेकॉर्ड ब्रेक बहुमताचं सरकार आहे, तशा स्वरूपाचं तमिळनाडूमध्ये देखील या तीन पक्षांचं टीव्हीके, भाजप आणि अण्णा द्रमुक यांचं सरकार स्थापन होऊ शकेल. तसं नाही झालं तर केवळ टीव्हीके हा सत्तेमध्ये राहील, परंतु त्याच्या सत्तेसाठी, त्याच्या सरकारसाठी, त्याच्या सरकारच्या स्थैर्यासाठी त्याला कुणा ना कुणाचा तरी पाठिंबा घ्यावाच लागेल. या बाबतीमध्ये कोण कशी भूमिका बजावतं, द्रमुक आणि इंडिया आघाडी विजयकडे कसे पाहतात, दुसऱ्या बाजूला एनडीए विजयकडे भविष्यातला आपला मित्र म्हणून त्याप्रमाणे की विजय कुणाची साथ घेणार यावरती केवळ तामिळनाडूचं राजकारण नाही तर विजय यांचं लॉंग टर्मचं वैयक्तिक राजकारण सुद्धा अवलंबून असेल. त्यामुळे अश्विन म्हणाला तसं तामिळनाडूमधली ती परमिटेशन कॉम्बिनेशन्स काय असतील याची कमालीची उत्सुकता आहे की बहुमतासाठी कोण कोणासोबत जात आहे, मजबूत सत्तेसाठी कोण कोणासोबत जात आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणूक निकालाबद्दल जर का आपण बोलायचं म्हटलं तर सुवेंदू अधिकारी सत्तेच्या दिशेनं घौडदौड करता आहेत. ममता बॅनर्जींची सत्ता ही गेल्यात जमाय. भाजप 157 जागांवरती आघाडीवर पोहोचलंय. कलांच्या बाबतीत तर तृणमूलची आघाडी ही 95 जागांची आहे. तामिळनाडूचा विचार करता विजय यांचा फॅक्टर हा जादुई फॅक्टर ठरलेला आहे. विजयी घौडदौड त्यांची सुरू आहे नावाप्रमाणे. स्टॅलिन जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांची मात्र प्रचंड मोठी पिछेहाट होताना पाहायला मिळते. ते स्वतः सुद्धा अश्विन त्यांच्या मतदारसंघातनं पिछाडीवरती असल्याचं कळतंय. त्यासोबत एनडीएचे पलानीसामी हे मात्र किंग मेकर ठरू शकतात. म्हणजे सत्तेच्या चाव्या जर कुणाच्या हातात असतील तर त्या एनडीएच्या हातात जाण्याची शक्यता आहे. खरं आहे. आणि तिकडे आसामचं चित्र जर आपण बघितलं तर चित्र एकदम क्लिअर आहे. सध्याच्या घडीला मोठ्या मार्जिनने आसाममध्ये भाजप सत्ता मिळवते, ईर्षेने सत्ता राखलेली आहे. हिमंत बिस्व शर्मा यांचा करिश्मा, तर काँग्रेसचे गौरव गोगोई अपेक्षाभंग झालाय, सत्तेपासून दूरच राहिलेले आहेत. मोठ्या अपेक्षा होत्या काँग्रेसला, मात्र आसाममध्ये काही ते चित्र बदलू शकलेले नाहीत. आसाममध्ये भाजपनेच मोठ्या फरकाने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली अशी सध्याची स्थिती कलानुसार. तर केरळमध्ये काय घडलं? केरळमध्ये मात्र सत्तांतर घडलेलं आहे. केरळमध्ये सत्ता गेलेली आहे. विजयन स्वतः पिछाडीवर आहेत मुख्यमंत्री आणि इकडे व्ही.डी. सतीशन काँग्रेस यांची सत्ता प्राप्तीकडे वाटचाल आहे. त्यामुळे केरळमध्ये मोठ्या फरकाने काँग्रेस आणि मित्रपक्ष सत्तेत येताना दिसत आहेत. तर तिकडे विजयन यांची मात्र सत्ता जातीये. माकप आणि मित्रपक्ष 47 ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस आणि मित्रपक्ष 89 ठिकाणी आघाडीवर, इतर 4. तर तिकडे भाजपाने मात्र पश्चिम बंगालमध्ये अतिशय मोठी मुसंडी, 157 ठिकाणी आघाडी. आणि इकडे तृणमूल मात्र 95च्या घरात आहे. 253 कल समोर आलेले आहेत. अजून 40 कल यायचे आहेत. मात्र 40 कल यायचे असतानाच 157ची मोठी आघाडी भाजपला आहे. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने, विराजमान होण्याच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळते. आणि दिल्ली भाजप परिसरातली ही दृश्य आहेत. त्यांना जेव्हा कळलंय की आता आपण सत्तांतर करतोय पश्चिम बंगालमध्ये, खास करून सध्याच्या कलांनुसार, तर तिकडे आनंदोत्सवाला एव्हाना बँड बाजा आणि आनंदोत्सव याला सुरुवात झालेली आहे. दिल्लीच्या